वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. फाल्गुन पौर्णिमेनिमित्त साजरी होणारी होळी आणि धुलीवंदन यंदा विशेष ठरणार आहे, कारण याच दिवशी खग्रास चंद्रग्रहणदिन होत आहे. सोमवार 2 मार्च 2026 रोजी प्रदोष काळात होलिका दहन करण्यात येणार असून मंगळवार 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 सायंकाळी 6:48 खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण काळातील नियम, वेदकाळ, पुण्यकाल तसेच राशीनुसार परिणाम याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. देवळाली प्रवरा येथील श्री गुरुकृपा ज्योतिष कार्यालयाचे संचालक दिनेश विजय जोशी गुरु यांच्याकडून. नमस्कार, मी दिनेश विजय जोशी गुरु, देवळाली प्रवरा. मी आपणास होळी, धुलीवंदन तसेच ग्रहणाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला होळीबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. उद्या दिनांक 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन होणार आहे. हे होलिका दहन यंदा आपणास प्रदोषकाली करायचं आहे. प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी 6 नंतर आपणास होलिका दहन करायचं आहे. हे होलिका दहन करत असताना आपणास नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य पुरणपोळीचा दाखवायचा आहे. त्याच पद्धतीने त्याच नैवेद्य दाखवून आपणास जी मनोकामना इच्छा आहे ती त्या होळी समोर बोलून दाखवायची आणि आपल्या सर्व काही चांगले घडेल. तसेच 3 मार्च 2026 रोजी आपणाकडे चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण ग्रस्तोदित असणार आहे. ग्रस्तोदित फाल्गुन शुक्ल पौर्णिमा मंगळवार दिनांक 3/3/2026 रोजी दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:48 पर्यंत हे ग्रहण आहे. हे ग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे नियम सर्वांनी पाळायचे आहे. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त आणि गर्भवती स्त्रियांनी सकाळी 11 वाजपासून तर ग्रहण संपेपर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 पर्यंत वेद पाळायचे आहे. या ग्रहणामध्ये म्हणजे दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:48 पर्यंत अन्न खाणे, पाणी पिणे, झोप घेणे हे वर्ज्य करायचे आहे. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेली चंद्रबिंब उदयास आलेली दिसेल. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाहीये. तसेच या ग्रहणाचा पुण्यकाळ चंद्रोदयापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ हा पुण्यकाळ असणार आहे. यंदा ग्रहण थोडस एक 5 ते 7 मिनिटापर्यंत आपल्याकडे दिसणार आहे. तोच याचा महत्वाचा पुण्यकाळ मानला जातो. या ग्रहणामध्ये कुलदेवते प्रित्यर्थ जप, होम, पित्रांकरिता श्राद्ध, तर्पण इत्यादी पुण्य कर्म करता यावे. आता तुम्हाला या ग्रहणाबद्दल कुठल्या राशीला हे ग्रहण शुभ आहे आणि कुठल्या राशीला हे ग्रहण अशुभ आहे हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन या राशींना हे ग्रहण यंदा शुभ असणार आहे. त्यांनी ग्रहण पाहिलं तरी चालणार आहे. तसेच मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना हे ग्रहण मिश्र फळ असणार आहे. तसेच वृषभ, कन्या, सिंह आणि मकर या राशींना हे अनिष्ट फळ असणार आहे. ज्या राशींना अनिष्ट फळ आहे आणि ज्या गर्भवती स्त्रिया आहे यांनी यंदा हे ग्रहण पाहायचं नाहीये. वेद काळामध्ये तसे पौर्णिमेचा कुलधर्म, पूजा अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य देखील दाखवता येणार आहे. वेदामध्ये पूजन निषेध मानला आहे, निषेध नाहीये. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. तसेच श्राद्ध देखील सपिंडिक करता येईल. त्या देखील श्राद्धाचा स्वयंपाक नैवेद्यपुरता करून तो नंतर गायीला द्यावा. यंदा ग्रहणामध्ये आपणास धुलीवंदन हा देखील सण साजरा करता येणार आहे. नमस्कार.